हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या गुरुवार 28 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, राजा आणि अवनी या दोघांचा जीव धोक्यात आहे. खरं सांगायचं तर फक्त राजाचा, कारण चंद्रकांतने राजा आणि अवनी कोणत्या गाडीतून पळाले हे शोधून काढले आणि आपल्या गुंडांना सांगितलंय जेथे कोठे माझी मुलगी सापडेल तिला आपल्या ताब्यात घ्यायचं आणि त्या ड्रायव्हरला कापून फेकून द्यायचं, त्याचा जीव घ्यायचा. आणि चंद्रकांतच्या गुंडांना अवनी आणि राजा सापडले आहेत आणि हे गुंड चक्क राजावर कोयत्याने हल्ला करताय. त्याचा हात त्याचे पाय कापण्याचा प्रयत्न करताय. चालू गाडीत त्याला कोयते फेकून मारताय. मग राजा आपला जीव वाचू शकणार का? राजा आणि अवनीचं काय होणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच चंद्रकांत, विवान, महेश हे सगळे एका गाडीमध्ये अवनीला शोधायला निघालेले असतात. आणि तेवढ्यात महेश आपल्या काही गुंडांना, माणसांना फोन करतो आणि सांगतो आत्ताच्या आत्ता तलवारी, कोयते, हॉकी स्टिक जे काही हत्यार मिळेल ती सगळी हत्यारं गाडीत भरायची आणि आत्ताच्या आत्ता माझ्या बहिणीला शोधायला निघायचं. जर माझी बहीण सापडली नाही ना तर मी तुमचं काय करेल ना हे लक्षात ठेवा. आणि महेशचा हा रुद्रावतार पाहून विवान चांगलाच घाबरतो, कारण विवानसमोर महेश हा कायम कमीपणा घेतो, घाबरलेला दिसतो. परंतु आता हाच महेश चक्क आपल्या बहिणीला वाचवण्यासाठी ज्या भाषेत बोलतोय ते पाहून विवान खूप घाबरतो. लगेचच चंद्रकांत महेशच्या हातातून फोन घेतो आणि म्हणतो, ऐका, माझी पोरगी मला सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. जेथे कोठे माझी पोरगी सापडेल ना तिला आपल्या ताब्यात घ्यायचं. तिच्याबरोबर एक ड्रायव्हर असेल आणि त्या ड्रायव्हरला जागच्या जागी कापून फेकायचं. विवानच्या पायाखालची जमीनच सरकते. विवान म्हणतो, अरे बापरे, ही माणसं तर खूप डेंजरस दिसत आहे. येथे तर डायरेक्ट कापाकापीची भाषा सुरू आहे. विवान घाबरलेला असतो, पण तेवढ्यात तो विचार करतो, पण मला काय, मी कुठे काय केलंय? आपण तर जावई माणूस आहे, आपण नाही घाबरायचं, असा विचार करून तो स्वतःलाच धीर देतो. चंद्रकांत हा महेशला म्हणतो, मला ते CCTVचं लॉग इन करून दे. तर महेश म्हणतो, पण बाबा, अवनीने पिन काढून ठेवल्यामुळे CCTVमध्ये काही रेकॉर्ड झालं नसेल. तर बाबा चिडून म्हणतात, अरे मूर्खा, काल रात्रीचं रेकॉर्ड झालं नाही, पण त्याच्या आधीचं तर रेकॉर्ड झालं असेल ना, काहीतरी क्लू मिळेल. महेश म्हणतो, हो हो, आणि महेश हा चालत्या गाडीतच लॉग इन करून देतो. विवान हा विचार करत असतो, काय होणार आहे काय माहीत. आणि चंद्रकांत एक दिवस आधीचं CCTV फुटेज पाहतो, तेव्हा त्याला दिसतं की अवनीने स्वतः या राजाला आपली बॅग नेऊन दिली होती. हे पाहून चंद्रकांतला मोठा धक्काच बसतो आणि चंद्रकांत ही गोष्ट महेशला सांगतो. विवानसुद्धा हे CCTV फुटेज पाहतो. विवान खूप चिडतो आणि म्हणतो, पाहिलं का, त्या ड्रायव्हरने नाही तर अवनीने स्वतः बॅग त्याला नेऊन दिली आहे. याचा अर्थ अवनीचं आणि त्या ड्रायव्हरचं लफडं आहे. हा शब्द ऐकून चंद्रकांत आणि महेशला खूप राग येतो की अवनीचं लफडं आहे. पण विवानची बडबड सुरूच असते. विवान म्हणतो, काय तुमच्या मुलीला अक्कल सुचली? तुम्ही तर खूप चंद्रकांत देशमानेची मुलगी आहे, चंद्रकांत देशमानेची मुलगी आहे, आणि माझ्यासारखा सुपर रिच, सुपर हँडसम कॅनडाला राहतो मी, कॅनडाला, आणि माझ्यासारखा मुलगा सोडून तुमची मुलगी त्या ड्रायव्हरच्या नादाला लागली, त्या ड्रायव्हरवर प्रेम करते. महेश आणि चंद्रकांतला खूप राग येतो, पण हे दोघे शांत बसतात. आणि तेवढ्यात विवानला आठवतं की जेव्हा या सगळ्यांची पहिली भेट झाली होती, जेव्हा राजाने ॲक्सिडेंट झाल्यावर या विवानवर हात उगारला होता, तेव्हा अवनीनेच त्याला थांबवलं होतं. मग तेथे काठियावाडच्या दुकानामध्ये जेव्हा हे साडीची शॉपिंग करायला गेले होते, तेव्हा राजानेच अवनीला ज्यूस आणून दिला होता. मग जेव्हा विवान तिला डॉक्युमेंट मागत होता व्हिसासाठी, तेव्हा अवनी ही त्याच्याबरोबर न जाता ड्रायव्हरबरोबरच गेली होती. आणि मग या ड्रायव्हरनेच मी अवनीचा हात मुरगाल्यावर मला पाण्याचा पाईप वर करून पाडण्याचा प्रयत्न केला होता. हे सगळं त्याला आठवतं. आणि विवान म्हणतो, आत्ता मला कळतंय, आधीपासूनच अवनीचं आणि त्या राजाचं लफडं आहे आणि त्यांनी जाणून बुजून हे सगळं केलं आहे. हे ऐकून चंद्रकांत आणि महेश खूप चिडतात. विवानची फालतू बडबड सुरूच असते. अंकल, काय बोलावं आता तुम्हाला? तुम्ही मला ओरडता, मला शांत बसवता, पण तुमच्या घरात एवढी माणसं असताना, लग्न घर असताना, तुमच्या मुलीचं त्या ड्रायव्हरबरोबर लफडं सुरू होतं आणि तरी तुमचं लक्ष नव्हतं. आता मात्र चंद्रकांतचा संयम सुटतो. चंद्रकांत म्हणतो, विवान गप्प बस. पण विवान काय गप्प बसत नाही. त्यामुळे चंद्रकांत महेशला गाडी थांबवायला सांगतो. महेश गाडी थांबवतो. विवान विचारतो, अंकल, तुम्ही मला गप्प बसवताय, पण तुमची मुलगी?
तेवढ्यात चंद्रकांत चंक बंदूक बाहेर काढतो. ही बंदूक पाहून विवानची चांगली टरकते आणि चंद्रकांत म्हणतो, चल गाडीच्या खाली उतर, लवकर गाडीच्या खाली उतर. विवानला काय बोलावं ते कळतच नाही. महेश म्हणतो, बंदूक पाहिली ना, चल गाडीच्या खाली उतर. विवान घाबरून गाडीच्या खाली उतरतो. चंद्रकांत त्याला पुढे बोलवतो. विवान पुढे येतो. चंद्रकांत म्हणतो, एक गोष्ट ऐकायची, माझी मुलगी मी तिला शोधून आणणार. तुमचं लग्न उद्या आहे ना, मी तिला उद्या बोहल्यावर उभं करणार आणि माझ्या मुलीबद्दल जे काही झालं त्याची बाहेर कोठेही वाच्यता करायची नाही, कोणालाही सांगायचं नाही. चंद्रकांत देशमाने मी, नाहीतर काय करेल ना हे तुला माहीतसुद्धा नाही आहे. असं म्हणून चंद्रकांत हा महेशला गाडी चालवायला सांगतो आणि हे दोघे तिथून निघून जातात, विवानला रस्त्यावर तसंच सोडून. विवान खूप चिडतो आणि लगेच आपल्या ड्रायव्हरला कॉल करतो, मला या ठिकाणी घ्यायला आहे, मी त्याला लोकेशन पाठवतो. ड्रायव्हर विचारतो, पण साहेब तुम्ही तेथे काय करायला गेलात? तर विवान चिडून म्हणतो, उद्या माझं लग्न आहे ना, मी बॅचलर पार्टीसाठी नाचायला गेलो होतो, तुला काय करायचं, लवकर गाडी घेऊन ये. असं म्हणून हा विवान ड्रायव्हरवर जोरात ओरडतो. आणि इकडे राजाच्या घरी चक्क यशोधनने, यशदाने जी मुलगी सगळ्यात आधी पाहिली होती ती प्राची नावाची मुलगी त्याला भेटायला आलेली असते. ही प्राची घराजवळ येते, पण यशाचं घर नेमकं कोणतं आहे हे तिच्या लक्षात येत नाही आणि ती सुलुआत्याच्या घराजवळ येते. सुलुआत्या घरात जात असते आणि प्राची ही तिला स्वतःहून हाक मारते, मावशी हेच यशोधन दांगट यांचं घर आहे का? आणि चक्क यशाला भेटायला एक मुलगी आली आहे. हे पाहून सुलुआत्या म्हणते, तुला यशाला भेटायचं आहे का, यशोधन दांगटला? प्राची म्हणते, हो हो, मला त्यांनाच भेटायचं आहे. सुलुआत्या विचार करते, ही मुलगी कोण आहे आणि त्या यशाला भेटायला का आली आहे? सगळा मॅटर काय आहे ते जाणून घ्यावंच लागेल. असा विचार करून सुलुआत्या प्राचीला आपल्याकडे बोलवते आणि म्हणते, हो ये ना, यशाचंच घर आहे, मी त्याची आत्या आहे, ये इकडे. प्राचीला आनंद होतो आणि प्राची आतमध्ये येते. सुलुआत्या तिला खुर्चीवर बसवते आणि मग हिची चौकशी करायची असं तिने ठरवलेलं असतं. इकडे राजा आणि अवनी या दोघांचा प्रवास अजून सुरूच असतो. हे दोघे काही अजून पुण्याला पोहोचले नाहीत आणि पोहोचणार पण नाही. अवनी ही गाढ झोपी गेलेली असते आणि राजा तिच्याकडे एकटक पाहतच राहतो आणि विचार करतो, देवी आई, जेव्हा मी यांना पहिल्यांदा पाहिलं होतं ना, तेव्हा असा स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता की या आणि मी एकाच गाडीत एकाच सीटवर बसून असा प्रवास करणार. ही सगळी तुझीच लीला आहे. असा विचार करून आपला राजा खूप खुश होतो. तो अवनीकडे एकटक पाहतच राहतो. पण अवनी ही झोपेतच कधी इकडे कधी तिकडे असं डोकं ठेवत असते. ती सीटवर डोकं ठेवते आणि त्याच वेळेस ती राजाच्या बाजूने झुकणार आणि तिची झोप मोड होणार. राजा हे पाहतो आणि अवनीच्या चेहऱ्यावर हात ठेवतो, कारण अवनीच्या मानेला मग झटका बसेल आणि अवनी झोपेतून जागी होईल. राजा हा अवनीच्या चेहऱ्यावर हात ठेवतो आणि तसंच अवनीकडे पाहत पाहत कधी समोर पाहतो, कधी अवनीकडे पाहतो आणि गाडी चालवत असतो. अवनी मात्र अजून झोपेतच असते. इकडे सुलुआत्या प्राचीला पाणी प्यायला देते, प्राचीची चौकशी करते. प्राची सांगते, माझं नाव प्राची आहे रे, आणि काही दिवसांपूर्वी यशोधन मला पाहायला आला होता. तर सुलुआत्या म्हणते, यशोधन तुला पाहायला आला होता का? भामटा एक नंबरचा, मला तर काही सांगितलंच नाही, मी तर त्याची आत्या आहे. प्राची विचारते, पण तुम्ही तेव्हा नव्हता आला? सुलुआत्या सांगते, अगं मी तेव्हा गावाबाहेर गेले होते महत्त्वाच्या कामासाठी. पण तू खूप छान आहेस, आमच्या यशाची आवडली मला. तू मला सांग, पुढे लग्नाचं काय झालं? तर प्राची म्हणते, सगळी पसंती झाली होती, पण माझ्या वडिलांची अशी इच्छा होती की यशोधनने वेगळं घर घेऊन राहावं, पण यशोधनची ती इच्छा नव्हती, त्यामुळे पुढे गोष्टी काही गेल्या नाही. सुलुआत्या म्हणते, ठीक आहे ना, मग तू एक काम कर, तू ये ना तुझ्या वडिलांचा आणि तुझा मोबाईल मला दे, पुढे काही झालं तर आपण बघू. असं म्हणून सुलुआत्या घरातून फोन आणते आणि प्राचीकडे फोन देते. प्राचीकडून या फोनमध्ये तिच्या वडिलांचा नंबर सेव्ह करून घेते. सुलुआत्याला खूप आनंद होतो. आता प्राचीच्या वडिलांचे कान भरता येईल असा तिचा प्लॅन असतो. आणि सुलुआत्याला प्राची सांगते, सगळं काही ठरलं होतं, पण नंतर अशा काही गोष्टी घडल्या की लग्न पुढे ठरलंच नाही. सुलुआत्याला आठवतं की जेव्हा प्राचीचे आईवडील सगळे नातेवाईक यशाला पाहायला घरी आले होते, तेव्हा सुलुआत्याने दत्ताला कॉल करून सांगितलं होतं, दत्ता, येथे यशाला पाहायला मुलीवाले आले आहेत, हे लग्न मोड. आणि मग दत्तानेच हे लग्न मोडलं होतं. हा सगळा विचार करून सुलुआत्या खूप खुश होते आणि मग सुलुआत्या आपले खरे रंग दाखवते आणि
प्राचीला सांगते, अगं बाई खूप बरं झालं या घरात तुझं लग्न झालं नाही. अगं हे घर नाही आहे घर, नरक आहे नरक, आणि सगळेच्या सगळे 5 नालायक माणसं या घरात राहतात. प्राचीला मोठा धक्काच बसतो. प्राची विचारते, तुम्ही हे काय बोलताय आत्या? सुलो आत्या म्हणते, खरं तेच सांगतीये. या घरात आहे ना तो एक पेताडे, माझा भाऊ धोंडी आणि त्याची ती नालायक पोरं. अगं एक पण चांगला नाहीये. तू किती चांगली मुलगी आहे आणि कोठे त्या यशाचा विचार करते. अगं या घराला कधीच बाईचा आशीर्वाद मिळणार नाहीये. या घरात एक बाई नाहीये, ना आजी ना आई ना मुलगी ना बहीण ना सून, कुणीच नाहीये. एक बाई होती बिचारी त्या पोरांची आई, पण माझ्या भावाने त्या धोंड्याने तिला मारून टाकलं, तिचा खून केला. प्राचीला जबर धक्काच बसतो. सुलवात्या नाही नाही ते सांगत असते. म्हणते त्यांच्या घरात बाईचा आशीर्वाद नाहीये. तो पेताड येतो त्यांचा बाप, आणि ते 4 पोरंसुद्धा ना तसेच एकदम बापासारखे दिवसभर मारामाऱ्या भांडणं वाद एवढंच करत असतात. त्यांनी माझा हिस्सासुद्धा नाही दिला मला. माझा स्वतःच्या बहिणीचा तळताड घेतलाय, म्हणून त्यांच्या घराला बाईचा आशीर्वाद मिळत नाही. प्राचीला हे ऐकून मोठा धक्काच बसतो. प्राची विचारते, हे सगळं तुम्ही काय बोलताय? आणि सुलवात्या काही बाही सांगत असते. तेवढ्यात यशादा हा घराच्या बाहेर येतो आणि त्याची नजर आत्याच्या घरावर पडते आणि त्याला दिसतं की प्राची ही सुलवात्याशी बोलतीये. आणि इकडे स्वाती आणि अवनीची आई खूप टेन्शनमध्ये बसलेले असतात. तेवढ्यात मावशी आणि आजी तेथे येतात. आजी विचारते, काय गं आज सकाळपासून अवनी दिसलीच नाही? तर अवनीची आई सांगते, आई ती ना पार्लरला गेली आहे, आणि तुला तर माहिती आहे ना आजकालच्या मुली कशा असतात, दिवसभर पार्लरमध्ये बसतात, त्यांना मेकअपचं खूप वेळ आहे. आता अवनीसुद्धा गेली आहे, कधी येईल काय माहीत. तुम्ही नाश्ता केला का? या दोघी नाही म्हणतात. तर अवनीची आई म्हणते, काय मी तुम्हाला म्हटलं होतं ना नाश्ता केल्याशिवाय खाली यायचं नाही, जा बरं लवकर नाश्ता करून या. आणि या दोघी मावशी आजी नाश्ता करायला जातात. तेवढ्यात अवनीच्या आईला चंद्रकांतचा कॉल येतो. चंद्रकांतला ती विचारते, अवनी सापडली का? चंद्रकांत म्हणतो, नाही सापडली. एक काम कर, आत्ताच्या आत्ता आपल्या ड्रायव्हरला आजूबाजूच्या 2-3 बंगल्यांत पाठव आणि त्यांना CCTV फुटेज घेऊन यायला सांग. जर त्यांनी नकार दिला तर त्यांना म्हण चंद्रकांत साहेबांना हवंय, लगेच देतील ते, काही प्रॉब्लेम येणार नाही. अवनीची आई हो म्हणते आणि स्वातीला याबद्दल सांगते. यशदा हा प्राचीला पाहतो आणि प्राचीला आवाज देतो, प्राची प्राची ये इकडे, आपण इकडे येऊन बोलूया. सुलवात्या म्हणते, पाहिलं का, याला वाटलं असेल त्याचं आणि त्याच्या कुटुंबाचं सगळं सत्य मी तुला सांगेल, म्हणून कसा घाबरून तुला बोलवतोय, कारण यांचं सत्य समोर येऊ द्यायचं नाही आहे ना. पण प्राची ही काहीच ऐकत नाही. यशदा पुढे येतो आणि म्हणतो, चल प्राची इकडे आपण बोलूया. प्राची पुढे येते आणि यशदा तिला घरासमोर घेऊन येतो आणि प्राची म्हणते, चला आपण आतमध्ये जाऊन बोलूया. पण यशदा तिला थांबवतो आणि म्हणतो, नको नको, घरात नको. कसं, घरात मी एकटाच आहे आणि कुणी जर आपल्या घरात असं जाताना पाहिलं ना तर उगाच तुमची बदनामी व्हायची, त्यामुळे तुम्ही येथेच थांबा. असं म्हणून यशदा हा घरात जातो, एक खुर्ची घेऊन येतो, प्राचीला त्या खुर्चीवर बसवतो, पुन्हा घरात जातो, तिच्यासाठी पाणी घेऊन येतो आणि मग तिला पाणी प्यायला देऊन स्वतः या खुर्चीवर बसतो. प्राची ही पाणी पिते. यशदा तिच्या समोर बसलेला असतो. प्राची म्हणते, आपल्या लग्नाचं पुढे काही झालंच नाही ना? तर यशदा म्हणतो, हो, तुमच्या बाबांनी माझ्यासमोर एक अट ठेवली होती की तुम्ही वेगळं घर घेऊन राहा, या घरात एकत्र सगळ्या भावंडांबरोबर राहू नका. पण मी ती अट नाही मान्य करू शकत, माझ्या भावांना मी नाही सोडू शकत. प्राची म्हणते, पण तुम्ही मला आवडला होता. तर यशदा म्हणतो, तुम्हाला तर कुणीही पसंत करेल, माझ्यानंतरसुद्धा अनेक मुलं आले असतील, तुम्ही सगळ्यांना पसंत व्हाल. तर प्राची सांगते, हो ते तर आहेच, पण तुमच्यासारखं कुणी मला सांभाळून नाही घेतलं ना, माझ्यासाठी असे कुणी वडे नाही बनवले, त्यामुळे मला असं वाटतं की आयुष्यात तुम्हीच मला सांभाळून घ्याल. मला तुम्ही आवडले आहात, मला तुमच्याशीच लग्न करायचं आहे. पण यशदा हा प्राचीला समजावून सांगतो, आपल्या दोघांचं लग्न होणं शक्य नाही आहे, कारण तुमचे बाबा हे कधीही आपल्या लग्नाला मान्यता देणार नाही आणि मी कधीच माझ्या भावांना सोडणार नाही. जेव्हापासून आमची आई गेली आहे, मीच माझ्या भावांची आई बनलो आहे, आणि जशी आई आपल्या मुलांना कधी अंतर देऊ शकत नाही ना, तसंच मी सुद्धा माझ्या भावांना कधीच अंतर देऊ शकत नाही. इकडे सुलवात्या घरात येते आणि लगेचच या प्राचीच्या वडिलांना कॉल करते. प्राचीचे वडील विचारतात, कोण आहे? तर ही बाई सांगते, मी यशाची आत्या बोलतीये. प्राचीचे वडील विचारतात, कोण यशा, कोण यशाची आत्या? तर सुलवात्या सांगते, अहो तोच यशोधन दांगड, ज्याचं स्थळ तुम्ही तुमच्या मुलीसाठी पाहायला आला होता. तर प्राचीचे वडील म्हणतात, पण
तो विषय तर कायमचा संपलाय आमच्यासाठी. सुलवात्या म्हणते, तुमच्यासाठी संपलाय, पण तुमच्या मुलीसाठी नाही संपलाय ना. तुमची मुलगी त्या यशाला भेटायला आली येथे. प्राचीच्या वडिलांना मोठा धक्काच बसतो. ते म्हणतात, नाही नाही, हे शक्य नाही आहे. सुलवात्या म्हणते, अहो कसं शक्य नाही आहे, सगळं शक्य आहे. आणि जर तुमचा विश्वास बसत नसेल ना, तर मी तुम्हाला व्हिडिओ कॉल करते. प्राचीच्या वडिलांना खूप राग येतो आणि ते फोन कट करतात. सुलवात्या म्हणते, रागारागाने फोन कट केला म्हणजे घाव हा चांगलाच वर मी लागलेला दिसतोय. आता पाहते प्राची आणि यशाचं लग्न कसं होतं आणि या दांगटांना बाईचा आशीर्वाद कसा मिळत होते. हा विचार करून सुलवात्या खूप खुश होते. आणि इकडे अवनीची आई वॉचमॅनला बोलून घेते आणि चंद्रकांतने सांगितल्याप्रमाणे आजूबाजूच्या बंगल्यांमधून CCTV फुटेज आणायला सांगते. वॉचमॅन आजूबाजूच्या बंगल्यांमध्ये जातो आणि हे CCTV फुटेज मिळवण्याचा प्रयत्न करतो. तर दुसरीकडे यशादा हा प्राचीला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. उगाचच तुम्ही प्रयत्न करू नका, आपलं लग्न नाही होऊ शकत. यशादा दुःखी होऊन आतमध्ये जात असतो. तर प्राची म्हणते, पण आपण या नात्यात पुढे जायला काय हरकत आहे. आपण काही वेगळा विचार केला तर या नात्यात पुढे जाऊ शकतो ना. पण यशादाला माहीत असतं की नाही, हे लग्न होऊ शकत नाही आणि तो यासाठी स्पष्ट नकार देतो. पण प्राची मात्र त्याच्यावर पूर्ण फिदा असते आणि प्राचीला यशादाशीच लग्न करायचं असतं. तेवढ्यात नमी तेथे येते आणि यशा चक्क एका मुलीशी बोलतोय. हे पाहून तिला खूप राग येतो आणि ती आवाज देते, यशोधन, यशा. प्राची विचारते, तू कोण आहेस. तर नमी म्हणते, मी या यशाची बायको आहे, हा माझा नवरा आहे. हे ऐकून प्राचीला मोठा धक्काच बसतो. प्राची यशाला विचारते, हे काय बोलतीये, मला तर असं वाटलं तुमचं लग्न नाही झालंय, म्हणून तुम्ही मला पाहण्यासाठी आला होता ना. तर नमी म्हणते, हां असं काही नाही आहे, आमचं लग्न केव्हाच झालंय. यशदा चिडून म्हणतो, तुम्ही काय या मुलीवर विश्वास ठेवताय. येडी ती येडी, कोणाला पण नवरा म्हणती. ती ना अशीच गावभर फिरत असती. हे ऐकून नमीला खूप राग येतो. तेवढ्यात सुलवात्या हे पाहते की नमी यशाच्या घरी गेली आहे आणि त्याच्याशी बोलतीये. सुलवात्या नमीला आवाज येते, ए नमे, लवकर इकडे, काय करतेस तिकडे. नमी चिडते आणि यशाला म्हणते, यशा तू फक्त माझा आहे आणि दुसऱ्या कोणत्या मुलीशी बोललेलं मला बिलकुल आवडत नाही. नमी प्राचीला सांगते, आमच्या दोघांचं लग्न झालंय, तू निघ इथून. सुलवात्या ओढत असते, ए लवकर ये नमे इकडं. आणि यशदा तिच्यासमोर हात जोडून म्हणतो, अगं बाई जा ना, नाहीतर तुझी आई आणखीन तमाशा करायची, जा इथून. आणि नमी तेथून निघून जाते. नमी म्हणते, कोण पोरगी येती, का बोलत होती यशाशी, सांग मला. सुलवात्या म्हणते, तुला काय करायचंय, तू हो घरात. आणि ती नमीला घरात जायला सांगते. प्राची यशादाला विचारते, कोण आहे ती मुलगी आणि असं का म्हणत होती की तुमचं लग्न झालंय. यशादा सांगतो, ते आपल्याकडे बोलतात ना की आत्याची मुलगी बायको असते, त्यामुळे लहानपणापासून तिला तसं चिडवलेलं आहे, त्यामुळे तिच्या मनात आहे ना तसा क्रॅक झाला आहे, म्हणून ती म्हणते की मी तुझी बायको आहे. असं काही नाही आहे. तेवढ्यात यशदाला काहीतरी जळाल्याचा वास येतो. यशदा म्हणतो, माझी भाजी जळाली. यशदा घरात पळतो आणि त्याच्या मागे मागे प्राचीसुद्धा घरात येते आणि भाजी जळालेलं पाहून हे दोघेही एकमेकांकडे पाहून हसू लागतात. यशदा हसतो, प्राची हसते आणि हे दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहून स्माईल करत असतात. इकडे अवनीची आई चंद्रकांतला हे CCTV फुटेज पाठवते आणि त्यात स्पष्ट दिसत असतं, राजाने अवनीला घराच्या कंपाऊंड वॉलवरून खाली उतरवलं, या गाडीत बसवलं. चंद्रकांत खूप खुश होतो आणि म्हणतो, ए ड्रायव्हर, आता तू वाचत नाही, मी माझ्या मुलीला वाचवणार आणि मग तुझ्या कशा खांडोळ्या करतो ना, ते तू पाहतच राहा. चंद्रकांत चक्क हसत असतो, खूप खुश असतो. आणि इकडे राजा एका हाताने गाडी चालवत चालवत अवनीला धीर देत असतो, आधार देत असतो. तेवढ्यात अवनी झोपेतून जागी होते आणि राजाने माझ्या चेहऱ्याला हात लावलाय हे पाहून ती राजाकडे आश्चर्याने पाहते. राजा म्हणतो, सॉरी बरं का, तुम्ही झोपला होता ना, तुमच्या मानेला हिसका बसला असता म्हणून मी तसा हात ठेवला होता, सॉरी. अवनी म्हणते, नो प्रॉब्लेम. आणि मग क्षणभर अवनी काहीतरी विचार करते, हसू लागते. राजा विचारतो, काय झालं. तर अवनी म्हणते, माझा विश्वासच बसत नाही आहे की मी लग्नाच्या आदल्या दिवशी अशी घरातून निघून आली आहे. राजा म्हणतो, खरंच तुम्ही खूप हिंमत केली आहे. अवनी विचारते, पण तू एवढी हिंमत का केली, तू माझ्यासाठी एवढं सगळं का केलं. तर राजा तिला सांगतो, आमच्या घरचं कसं आहे ना, आमच्या घरात आम्ही 5 पुरुष आहोत आणि आमच्या घराला आहे ना बाईचा आशीर्वाद मिळतच नाही आहे. त्यामुळे मला असं वाटलं, जर मी तुम्हाला मदत केली तर माझ्या घराला बाईचा आशीर्वाद मिळेल, म्हणून मी तुम्हाला मदत केली. अवनी राजाकडे पाहून हसू लागते. राजा विचारतो, काय झालं. अवनी म्हणते, आत्ता कळलं मला,
तू मला मदत का केली आहे? राजाला असं वाटतं की अवनीला समजलं आहे की तो तिच्या प्रेमात पडला आहे. अवनीसुद्धा त्याच्याकडे पाहून स्माईल करत असते. राजासुद्धा खूप खुश असतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की राजाचा मालक हा घरी येऊन सांगेल की राजाने देशमानेंची मुलगी पळवली आहे. त्यामुळे सगळ्यांना जबर धक्का बसेल. इकडे राजा आणि अवनी या दोघांचा प्रवास सुरू असणार आणि त्याच वेळेस चंद्रकांतचे गुंड तेथे पोहोचतील आणि चालत्या गाडीत राजावर हल्ला करतील. कोयत्याने त्याच्या हातावर वार करतील. त्यामुळे राजा अवनी खूप घाबरतील आणि राजा म्हणेल, देवी आई हे काय, कोण ही माणसं, वाचव. आणि हा सीन खूप डेंजरस असणार आहे. मग हे सगळं नेमकं घडणार तरी कसं? राजा आणि अवनी या गुंडांपासून वाचू शकतील का? स्वतःचा जीव वाचून ते कोठे जातील? त्यांचं लग्न कसं होणार? अवनी चंद्रकांतच्या हाती सापडणार का? राजाचं चंद्रकांत काही वाईट करणार का? हे सगळं पाहण्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे आणि ते म्हणजे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.